नमस्कार मंडळी, जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वपूर्ण असा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. जो काही लाडकी बहिणींचा 11वा हप्ता आहे, मे महिन्याचा हप्ता आहे, तो 100% महिलांच्या खात्यामध्ये वितरित झालेला नाही. तर याचाच महत्त्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. परंतु चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्त्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील. तर मंडळी, जास्त वेळ न घालवता चला तर पाहूयात महत्त्वपूर्ण अपडेट. तर इथे थंबनेल तर वाचलंच असेल. लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण 11वा हप्ता सर्वात आधी नागपूरमध्ये पडायला सुरुवात. तुम्हाला पडला का पहा. तर यामध्ये जे काही 11वा हप्ता होता, मे महिन्याचा हप्ता होता, हा 100% महिलांच्या खात्यामध्ये वितरित झालेला नव्हता. परंतु जो काही 11वा हप्ता आहे, तो वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर जो काही 11वा हप्ता आहे वितरित करण्यात आलेला आहे. तर सर्वात आधी जो काही हप्ता आहे, जो हप्ता नागपूरमध्ये नागपूर जिल्ह्यासाठी जो काही निधी आहे, तो 11वा हप्ता मे महिन्याचा हप्ता लाडकी बहिणीसाठी जे काही पात्र महिला आहेत, अशा महिलांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे. तर ज्या काही सर्व पात्र महिला असतील त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जो काही हप्ता आहे तो वितरित होणार आहे. अशाच प्रकारचा जो काही महत्त्वपूर्ण अपडेट आहे तुम्ही लाडकी बहीण योजनेबद्दल, तो महत्त्वपूर्ण अपडेट तुम्ही पाहिला असेल. अशाच प्रकारचे आपण महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण आपल्या चॅनलवरती घेऊन असतो. तर लाडकी बहीण योजना असेल, लाडकी बहीण कर्ज योजना असेल किंवा इतर शासकीय योजना असतील, यांचे महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमीच येत असतात. तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे, बेल आयकॉन प्रेस करायचे. बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला जे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स असतील ते नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.